हे हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर इथं ना सासूबाईंसाठी म्हणजे आमच्या घरच्यांसाठी धणे घेऊन आले होते ह्यांनी आणि सासरे. आमच्या इकडे धणे चांगले मिळतात असं म्हणतात, म्हणजे असे जरा मोठे मोठे. आणि त्यांना उन्हाळी कोथिंबीर करायची होती शेतामध्ये लावायला, आणि उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरचे रेट खूप जास्त वाढलेले असतात, त्यामुळे त्यांना शेतामध्ये लावायला करायची होती. आम्ही म्हणत होतो त्यांना नका करू असं, पण ते म्हणले की तेवढंच होईल, घरचे कोथिंबीर घरचा भाजीपाला असं जरा घरचं असलं ना की वेगळंच असतं. मग ते कोथिंबीर ते धणे आलेले बघत होते. जवळजवळ 10 ते 15 किलो धणे घेऊन आले होते ह्यांनी. आणि इथं आमची शर्व मॅडम अशी काहीशी तयार होऊन आली होती, आणि तिला ना असं तयार व्हायला मेकअप करायला खूप जास्त आवडतं. म्हणजे ती बाहेर जायचं म्हणलं ना की हा मला फ्रॉक घाल, मला असं कर, मला हे क्लिप लाव, मला लिपस्टिक लाव, आणि ती सेम माझ्यासारखं करायला बघते. माझी मम्मी तर म्हणायची की माझी मम्मी म्हणते की ती तुझं बघूनच करते, तू लहानपणी अशीच करायची सेम. पण ती ना मला वाटतं जरा जास्तच करते, कारण ती कंटिन्यू असं मेकअप करायचं आहे, मला तुझं बघून आवरायचं आहे, मला हा ड्रेस घालायचा आहे. आणि बाहेर जाताना पण तिच्या मनानेच ड्रेस घालायचा असतो, तिला अजिबात ऐकत नाही ती. तर आज चंद्रग्रहण होतं, त्यामुळे 3 वाजल्यापासून सगळे एका जागेला शांत असे बसून होते. तर आम्ही कर्टन्स वगैरे सगळे घराचे बंद करून घेतले होते. आता श्रद्धा अंधश्रद्धा हे ज्याचा त्याचा विषय आहे, म्हणजे आधीपासून हे चालत आलेलं आहे, त्यामुळे आम्ही पण पाळतो की 3 वाजल्यापासून म्हणजे जोपर्यंत ग्रहण आहे तोपर्यंत काही खायचं नाही, काही करायचं नाही. आता ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत ते पाळतातच, पण आम्ही सुद्धा ना काही खाल्लं नाही, म्हणजे मी तर लिटरली पाणी पण नाही पिले. आता ज्याच्या त्याच्या ह्याचा विषय, पण आधीपासून हे चालत आलेलं आहे, त्यामुळे आम्ही पण पाळतो. आणि आमच्या इकडं असं म्हणतात की जेव्हा ग्रहण होऊन जाईल ना, तर त्यावेळेस पिठलं भाकरी करावी. म्हणजे पिठलं भाकरी केली ना की ती ग्रहण पिटवलं जातं असं म्हणतात, म्हणजे पाठवलं जातं वापस, असं त्यांची काहीतरी प्रथा आहे. पण काही जण हे पिठलं भाकरी करतात, काही जण नाही करत. म्हणजे मी आधीच्या ज्या घरामध्ये राहत होते ना, तिथले शेजारी होते ना, तर ते अशी पिठलं भाकरी वगैरे करत नव्हते, म्हणजे त्यांना माहितीच नव्हतं की असं काहीतरी करायचं असते. म्हणून म्हणलं ना की ज्याच्या त्याचा ह्याचा विषय जे आधीपासून चालेला आलत आहे ना, तर तेच आपण पाळतो. आणि बेसन भाकरी करायला टाईम होता, म्हणजे एका जागेला बसून असल्यामुळे ना खूप भूक लागली होती, म्हणून ते ग्रहण झालं ना की लगेच आंघोळ केली, फरशी वगैरे पुसून घेतली, झाडू मारला, देवपूजा झाली, आणि नंतर ना मग भूक लागली होती, त्यामुळे ना आधी भेळ केली, चहा केला, आणि थोडंसं रिलॅक्स झालो. आणि नंतर मग स्वयंपाक करावा म्हणलं. आणि इथं शरीरचं रडणं सुरू होतं, म्हणजे आजी आजोबा आल्यापासून ती कंटिन्यू मोबाईल बघत आहे, आणि खूप जास्त मोबाईल बघते ती. अजिबात चांगलं नाही, पण ती ऐकतच नाही. मला तर समजत नाही की काय करावं म्हणून. ती रडायला लागली ना की मी असं कॅमेरा त्याच्यासमोर फिरवला ना की ती रडायची थांबते, त्यामुळे ती नंतर शांत झाली होती. आणि इथं सगळेजण शोले पिक्चर बघत बसले होते, खूप दिवसांनी लागला होता. आणि कसं ते सासऱ्यांच्या त्यांच्या जमान्यातलं ते असं असतं ना, म्हणून ते असे सगळेजण बघत बसले होते. आणि इथं मी ना बेसन भाकरी करत होती. भूक तर नव्हती कोणाला, पण नंतर उगा रात्री भूक लागणार म्हणून, निम्या रात्री भूक लागतेच, कारण भेळवरती तर काय तोपर्यंत पोट भरतं, पण नंतर भूक लागणार, त्यामुळे ना बेसन भाकरी करून घेतली. आणि इथं ना शरीरचं काहीतरी, म्हणजे शरीरचं ना ते लर्न करायचं सुरू होतं. ती बघा कशी आता बघू, जेव्हा ही लर्न करेल ना त्यावेळेस ती तुम्हाला म्हणून मला कधी कधी असं वाटतं ना की आपण आपल्या मुलांवरती ना खूप जास्त प्रेशर आणतो अभ्यास करायचा वगैरे. म्हणजे आपल्या वेळेस ना आपण पण अभ्यास करायचो, पण एवढा असा हार्ड होमवर्क वगैरे ते पण नसायचं. पण आता असं वाटतं की बाकी मुलांसोबत ना आपलं मूल पण पुढे गेलं पाहिजे, त्यांच्यासोबत आलं पाहिजे. असं खूप लोक असं कम्पेअर करतात की हां बघ त्याला आलं, तुला नाही आलं. पण शरीरला ना म्हणजे जेवढं येईल ते, म्हणजे तिच्याकडून लर्न करून तर घ्यायचं, दररोज होमवर्क करून पण घ्यायचा. अभ्यासाची सवय ना दररोज तर असलीच पाहिजे. आणि कॉम्पिटिशन पण एवढं वाढलं ना, त्यामुळे थोडा होमवर्क करावं, पण जास्त प्रेशर आणू नये असं मला वाटतं. माझी व्हिडिओज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय बाय.